दिनांक 8/9/2024ला 1400 वाजता भगवान मेंढे राहणार पोलीस स्टेशन हुडकेश्वर हद्दीत हे पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी माहिती दिली की त्यांची जी लहान बहीण आहे सुनीता ओमकार राऊत वय 54 वर्ष हिचा 28 तारखेला मृत्यू झाला असून तो मृत्यू हा नैसर्गिक नसून तिची जी सून आहे तिने घडवून आणलेला आहे अशी माहिती दिली। तर त्या अनुषंगाने त्यांना विचारपूस केली असता त्यांनी एक अर्ज दिला। त्या अर्जानुसार त्यांनी असे विशेष केले की दिनांक 28/8/2024ला त्यांना माहिती मिळाली की त्यांच्या जी बहीण आहे त्या बहिणीच्या फोनवरून एक बाजूच्या महिलेने माहिती दिली की तुमच्या बहिणीची प्रकृती खूप जास्त खराब आहे। तर ते तिथे पोहोचले असता त्यांना ती निश्चित पडलेली दिसली। त्यांची जी बहीण आहे सुनीता राऊत ती निश्चित पडले। त्यांनी लगेच डॉक्टरला बोलावले। डॉक्टरला बोलावल्यावर डॉक्टरनी त्यांना मृत घोषित केले। तर त्यानंतर मग काही त्यांच्या नातेवाईकांनी त्या मृत बहिणीचे फोटोसुद्धा काढले। तर ते फोटो त्यांनी जवळ ठेवले होते। त्याच्यानंतर त्यांनी सगळी अंतप्रक्रिया केली। अंतप्रक्रिया केल्यावर त्यांच्या असं शेजारी व्यक्ती आणि एका लहान मुलीकडून त्यांना अशी माहिती मिळाली की दोन मामा रात्री घरी आले होते। आणि त्याच्यानंतर शेजारी व्यक्तीकडून अशी माहिती मिळाली की एका स्त्रीकडून की या सासू आणि सुनांचं भांडण झालेलं होतं कोणत्या तरी मुद्द्यावरून, भांडणाचा आवाज ऐकू येत होता। त्यानंतरच अजून माहिती मिळाली की जे भाडेकरू या त्यांच्या बहिणीच्या घरात राहतात त्यांना ही जी सूनबाई आहे वैशाली राऊत हिने तिचे वडील आजारी आहे, चिकनगुनिया झालेला आहे, त्यांच्या उपचाराकरिता त्या भाडेकरूच्या मोबाईलवरून काही रक्कम पाठवलेली होती। आणि दुसऱ्या दिवशी मृत्यू झाल्यावर तिचे म्हणजे जी आरोपी होती वैशाली राऊत हिचे वडील तिथे आले आणि ते धडधाकट होते, त्यांना कोणताही आजार झालेला नव्हता। त्यामुळे यांचा संशय थोडासा बळावला। म्हणजे यांची खात्री झाली की हे कुठेतरी सून ही त्यांच्या बहिणीच्या मृत्यूस कारणीभूत आहे। त्यामुळे ते पोलीस स्टेशनला आले। पोलीस स्टेशनला आल्याबरोबर आम्ही लगेच ही माहिती वरिष्ठांना दिली। वरिष्ठांना माहिती दिल्यावर वरिष्ठांनी याच्यात लगेच चौकशी करून तपास करण्याचे आदेश दिले। त्या अनुषंगाने आम्ही नमूद जी महिला आहे तिचा मोबाईल चेक केला असता त्यामध्ये दिनांक 27 तारखेला एका नंबरवर भरपूर कॉल झालेले दिसले। त्याचा तांत्रिक तपास केला असता सदरचा नंबर हा पांडुर्णा येथील मृतकचा चुलत भाऊ श्रीकांत उर्फ समीर हिवसे याचा असल्याची माहिती मिळाली। तर त्या अनुषंगाने टीम वरिष्ठांची तोंडी परवानगी घेऊन लगेच रवाना करण्यात आली आणि मृतकच्या मृत्यूबाबत आरोपी वैशाली अखिलेश राऊत हिला जेव्हा विचारणा केली तर हिने उडवाउडवीची उत्तरे दिली की त्यांचा मृत्यू हा हृदयाघातने झालेला आहे आणि मी काहीच केलं नाही, माझा याच्यात काहीच भूमिका नाही। मग जेव्हा आमच्या पथकाने तिचा जो भाऊ आहे तिला पोलीस स्टेशनला घेऊन आले असता त्याला विचारपूस केले असता त्याला पोलीस खाक्या दाखवताच त्याने सगळी माहिती दिली की वैशाली राऊत हिने काही रक्कम पाठवून त्याला भावनात्मक दृष्ट्या त्याला तयार करून की मला खूप त्रास आहे, माझी सासू मला खूप त्रास देते, तुला मी जे काम सोपवलं ते करावंच लागेल। तर त्याने त्याचा दुसरा चुलत भाऊ रितेश हिवसे याला सोबत घेऊन 27 तारखेला हे लोक इथे आले आणि त्याने पूर्ण हकीकत श्रीकांत हिवसेने आम्हाला इथे सांगितली की 27 तारखेला इथे हे लोक आले, त्यांनी सगळी पाहणी केली। जी आरोपी आहे वैशाली राऊत हिने घराचे दरवाजे उघडे ठेवले आणि त्याच्यानंतर हे दोघं घरात आले आणि यांनी आणि त्या सून वैशाली राऊत हिने मिळून त्या सासू चा गळा दाबून तिचा निर्घुण खून केला आणि दुसऱ्या दिवशी असा बनाव निर्माण केला की ही हृदयाघाताने हिचा मृत्यू झालेला आहे। तर ही सगळं म्हणजे आम्हाला आमच्या पथकाने, आमच्या DB पथकाने, त्याच्यानंतर आमचे माननीय पोलीस उपायुक्त सर आणि सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनात सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यात यश प्राप्त झाले। यामध्ये आमचे दोपोनी श्री लक्ष्मण केंद्रे साहेब, त्यांचे लेखनिक संतोष आणि तसे DB पथकचे नितीन सोमकुवर, अश्विन सहारे, त्याच्यानंतर इतर DB पथक तसेच मनोज नेवारे,
आणि इतर सगळ्यांनी मेहनत घेऊन हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे.